इथे मी डबल फोल्डमध्ये असे अस्तर घेतलेले आहे। उंची 17 इंच आहे अस्तरची आणि 11 इंच रुंदी आहे। इथे मी शोल्डरसाठी 6.5 इंच एवढे घेत आहे। इथे देखील 6.5 इंच घेत आहे। त्यानंतर इथे देखील आपल्याला 6.5 इंच घ्यायचे आहेत व व्यवस्थित लाइनिंग मारायची आहे। त्यानंतर इथे चेस्टसाठी मी 11 इंच एवढी घेत आहे व 1 इंच इथे आर्म होलसाठी घ्यायचे आहे व व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा इंच आपल्याला परत अशी एक लाइन मारून घ्यायची आहे। इथे आपल्याला 10 इंच वर मार्किंग करायची आहे। त्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे 15 इंच व मार्किंग करून घ्यायची आहे। इथे वर आपल्याला 5 इंच घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने क्रॉस लाइन मारून घ्यायची आहे। व कटिंग करून घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे ही। त्यानंतर आपल्याला मधला जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। हा आपला बॅक पार्ट आहे जो की आपण बाजूला काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत, जे की आपण 5 इंच जास्तीचं वर घेतलेलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे व आर्म होल देखील आपल्याला कट करायचा आहे। हा आपला फ्रंट पार्ट झालेला आहे। दोन्ही अस्तरची कटिंग झालेली आहे। हीच कटिंग आता आपल्याला मेन फॅब्रिकवर टाकून व्यवस्थित अशी मेन फॅब्रिकची कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे व व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आपण आलिया कट स्टाईल कुर्ती स्टिच करणार आहोत, तर त्यासाठी हा कट आहे। इथे मी डबल फोल्ड मध्ये हा फॅब्रिक घेतलेला आहे। त्यानंतर इथे वर इंच मी मार्किंग करून घेत आहे। पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे 1 इंच वर। त्यानंतर 1 इंच पासून इथे आपल्याला 30 इंच एवढी उंची घ्यायची आहे। व इथे आपल्याला 22 इंच घ्यायचे आहेत। उंची आपली 30 इंच येणार आहे खालच्या भागाची। त्यानंतर इथे वर 1 इंच वर मार्किंग केलेली आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे व खालची देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर हा जो कट केलेला भाग आहे हाच आपल्याला दुसऱ्या कपड्यावर टाकून घ्यायचा आहे। हा कपडा घेऊन फोल्ड करायचा आहे व इथे देखील आपल्याला 1 इंच वर मार्किंग करून घ्यायची आहे। वर 1 इंच वर मार्किंग केलेली आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला 5 इंच जास्त घ्यायचे आहेत। हा आपण फ्रंट पार्ट काढून घेत आहोत। बॅक पार्ट आपला निघालेला आहे खालच्या बाजूचा।
तर इथे देखील आपल्याला 5 इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे व अशा पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। हा आपला पुढचा भाग तयार होणार आहे। त्यानंतर पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला आणि पुढच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हा आपला पुढचा भाग झाला। त्यानंतर पुढच्या भागाच्या गळ्यासाठी इथे मी 2 इंच एवढी रुंदी घेत आहे व 6 इंच एवढी उंची घेत आहे। व्यवस्थित असा मार्किंग करून घ्यायची आहे व व्ही शेप आपल्याला नेक करायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। इथे मी नॉर्मल व्ही शेप दिलेला आहे। हा आपला पुढचा गळा तयार झाला। त्यानंतर इथे पाठीमागच्या गळ्याची आपण कटिंग करणार आहोत। तर इथे देखील मी 2 इंच घेत आहे। त्यानंतर इथे खाली 1.5 इंच उंची घेत आहे गळ्यासाठी व कटिंग करून घ्यायचा आहे। हा बॅक पार्ट आहे। त्यानंतर फ्रंट आणि बॅक व्यवस्थित शोल्डर लावून घ्यायचे आहेत व त्यानंतर अशी सर्व बाजूने स्टिच आपल्याला करून घ्यायची आहे। दोन्ही पार्टची फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही आपल्याला स्टिच करायचे आहे। तर इथे व्यवस्थित अशी गळ्याची स्टिच करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा क्लिप्स मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपला जो गळा आहे तो व्यवस्थित असा फोल्ड होईल। फोल्ड करून आपल्याला इथे प्रेस स्टिच घ्यायची आहे। ही स्टिच व्यवस्थित अशी कॉर्नरला घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला परत 1/4 इंचवर एक स्टिच मारून घ्यायची आहे जेणेकरून गळ्याचे फिनिशिंग व्यवस्थित असे दिसेल। त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे अस्तरला आणि संपूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे। हा पुढचा भाग एकमेकांना व्यवस्थित असा जॉईंट करायचा आहे दाखवल्याप्रमाणे। पॉइंट देखील आपले व्यवस्थित यायला हवेत। हा आपला पुढचा भाग स्टिच करून रेडी झालेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक। त्यानंतर आपल्याला बॅक पार्ट देखील स्टिच करायचा आहे। इथे मी मेन फॅब्रिक सरळ बाजूने टाकून घेत आहे। अस्तर खाली आहे, मेन फॅब्रिक आपला उलटा आहे। त्यानंतर ही बाजू सरळ करून घ्यायची आहे आपल्याला व व्यवस्थित अशी स्टिच करून घ्यायची आहे। ही आपली सरळ बाजू तयार झालेली आहे। हे देखील आपल्याला पूर्ण सर्व बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक।
असा जो अस्तर किंवा मेन फॅब्रिक आपले उरत असेल दोन्ही एकमेकावर स्टिच केल्यानंतर, तर त्यानंतर व्यवस्थित अशी एकमेकावर ठेवून व्यवस्थित कटिंग करून आपल्याला सर्व बाजू व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूचे शोल्डर आपल्याला जॉईंट करायचे आहे. डबल स्टिच मारून घ्यायची आहे. हा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला खालचा बाजू जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लीट्स मारून घ्यायच्या आहेत व पुढची बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर इथे मी कॉर्नर जॉईंट केलेले आहेत दोघांचे. त्यानंतर अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या प्लीट्स घेणार आहे. मिडलला आपल्याला एक क्लिप्स मारून घ्यायची आहे किंवा मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून प्लीट्स मारत मिडल आपला व्यवस्थित मिडलमध्ये येईल या पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या देखील बाजूच्या प्लीट्स आपल्याला व्यवस्थित अशा मारून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असा आकार येईल याकडे देखील लक्ष ठेवायचे आहेत. तर इथे मिडल असा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे एकमेकांना व इथे देखील छोट्या प्लीट्स मारून घ्यायच्या आहे. तर त्यानंतर इथे मी पाठीमागच्या भागाचा मिडल इथे ठेवत आहे. दोन्ही भागाचा मिडल मी काढलेला आहे, वरच्या आणि खालच्या, आणि मिडलमधून सुरुवात करत आहे प्लीट्स घेण्यासाठी, जेणेकरून आपले कॉर्नर व्यवस्थित एकमेकावर जॉईंट होतात. दुसऱ्या बाजूला देखील मिडलपासून सुरुवात करायची आहे व व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. त्यानंतर पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे, डबल स्टिच. इथे मी बाहीसाठी हा डबल फोल्डमध्ये फॅब्रिक घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला 10 इंच घ्यायचे आहेत व इथे 3 इंच घ्यायचे आहे. बारा इंच एवढी उंची आहे. इथे आपल्याला 7 इंच घ्यायचे आहेत व मार्किंग करून घ्यायचे आहे आणि स्लीवची कटिंग देखील आपल्याला करून घ्यायची आहे. मिडलला आपल्याला क्लिप्स मारून घ्यायचे आहे. इथे अर्धा इंचवर परत मार्किंग करायची आहे आणि पुढच्या भागाची कटिंग करून घ्यायची. हा आपला पुढचा भाग आहे. त्यानंतर मिडलवर इथे शोल्डरवर मिडल ठेवायचे आहे स्लीवचे व स्टिच करायचे आहे. ही दुसऱ्या बाजूने देखील स्टिच करून घ्यायची आहे व त्यानंतर पूर्ण स्टिच मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्हीही स्लीव्ज आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर स्लीवच्या पुढच्या भागाचा देखील आपल्याला 1/4 इंचवर अशा पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे.
व आपल्या फिटिंगनुसार मेजरमेंटनुसार फिटिंग करून घ्यायची आहे। इथे मी फिटिंग करून घेत आहे। हे आलिया कट पॅटर्न तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा। याच पद्धतीने आपल्या दुसऱ्या साइडची देखील फिटिंग करून घ्यायची आहे। व दोन्ही फिटिंग झाल्यानंतर जो खालचा भाग आहे तो देखील आपल्याला 1/4 इंच फोल्ड करून त्याला देखील आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने 1/4 इंचवर आपल्याला हे देखील स्टिच करून घ्यायचे आहे आणि खालची देखील फिनिशिंग आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर आपला हा आलिया कट पॅटर्न रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हे सांगा। हा आपला ड्रेस रेडी झालेला आहे।